उठलो आणि रेडी होतो तर अमरावतीला जायचं आहे. हिंगणघाटवरून अमरावतीचा प्रवास हा सोपा होणार नव्हताच, कारण की हा 3.5 तासाचा प्रवास होणार होता. नंतर निघालो आम्ही, सगळ्यांना बाय बाय केलं, आईला बाय, बाबाला बाय, आणि आम्ही निघालो. त्याचसोबत मी सांगते, ह्या मुलांची धडपड सुरू होती की आपण कुठेतरी चाललो. नंतर बाबा उतरताच क्षणी अन्वेक्षाच्या डोळ्यात मोठे मोठे अश्रू आले, कारण की तिला वाटत होतं की आप्पा पण सोबत येणार आहे, पण आप्पाचा प्लॅन रद्द झाला होता. हिंगणघाट ते अमरावती एकही टोल लागत नाही, म्हणून बघा त्यांनी रोड किती सुंदर बनवले आहे. खड्ड्यात रोड आहे की रोडात खड्डा आहे याचा प्रश्न आम्हाला इतका पडला की काय सांगू. नेक्स्ट टाइम आम्हाला असं वाटलं की 2 टोल पडत असेल तरी चालेल, पण आपण अमरावती ते कळम ते हिंगणघाट येऊया. आणि ह्या दादानी दोन्ही हाती हेल्मेट पकडताच क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की यांनी हेल्मेट डोक्यात घालायच्या ऐवजी हातात घालून काऊन ठेवले. लोक पण लय भारी असतात. मग आम्ही चिप्सवर मारला ताव, कारण की छोटी मोठी भूक लागली म्हणे. हे एवढे चिप्सचे पॅकेट घेऊन आलो, आणि एवढे पण यांनी फस्त करणार होते 100%. त्यानंतर ह्या बघा कानपुऱ्या गाई, ह्या पूर्ण गायीचा कळप बघताच क्षणी आम्हाला वाटलं वाव. आणि बघा आज किती छान व्ह्यू निघाला ना, खरंच कॅमेरा क्वालिटी क्लिअरिटी आली तर मजा येते. दसरा मैदानावर गाडी पार्क केली, कारण की अमरावतीमध्ये गर्दी खूप होती अंबादेवीच्या, आणि वेगवेगळ्या पंडालांमध्ये देवाच्या भेटीला आलेले भक्तजन होते. त्याचसोबत आम्ही ॲटो रिक्षाचे धक्के खात आमच्या सरांच्या ऑफिसपर्यंत पोहोचलो. ऑफिसमध्ये एंट्री करता छान गुलदस्ता होताच वेलकमसाठी. त्यानंतर गेलो आतमध्ये आणि त्यांच्यासोबत आपलं कॉन्व्हर्सेशन केलं. त्यासोबत ह्या मुलांनी केलेली मस्ती पण तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल. हे काही कमी नाही आहे मस्ती आणि कारभार करायला. इकडे ये, जा तिकडे, असं काहीतरी टाइमपास सुरू होता या पोरांचा. आणि यांना कितीही म्हटलं की आपण कुठे बाहेर गेलं व्यवस्थित बसा, हे मुलं काही आपले ऐकत नाही. यांना राडा घालायचाच असतो. तसं आमचं 1-1.5-2 तासाचं कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेला. तरी मग आम्हाला पकडायचा होतो ऑटो आम्ही सतीधाम पासून पकडला, आणि आम्हाला जायचं होतं दसरा मैदानाकडे, कारण की तिथेच आमची गाडी ठेवली होती. एवढी गर्दी होती की इकडे आणायची हिंमतच नाही झाली. तिथे जाता जाताच आम्ही PUC काढली, कारण की गाडीची PUC एक्सपायर झाली होती. आम्हाला दिसला हा बोर्ड, जिथे संजू राठोड येणार आहे आपल्या अमरावती या शहरामध्ये. नक्की जा, ज्यांना कोणाला त्यांचा कॉन्सर्ट ऐकायचा असेल तर नक्की नेक्स्ट मंथच्या 25 तारखेला तुम्ही जाऊ शकता. आणि मग आमचा हा प्रवास आला आहे आमच्या पोटाच्या भुकेपर्यंत. तिकडे गेलो आणि वडा आणि कलाकांचा स्वाद घेतला, मुलांनी चॉकलेटचा स्वाद घेतला, आणि तशीच माझी मुलगी मागून कॅमेऱ्यामध्ये अशी क्यूटचे लुक देत होती, ते मी कॅप्चर करून घेतले. हा नदीचा लुक बघा, हे कापसीची नदी आहे, एवढी भरली होती. घरी आलो, आणि घरी आल्याबरोबर भाजी झाली होती, आणि मग मी टाकल्या पोळ्या, आणि आम्ही जेवण केलं, आणि बाय, असाच आमचा दिवस संपला. बाय, गुड नाईट, भेटू.